कालवा पूर्ण आहे तो सरकारी मार्गासाठी पेपर अर्ज काढलो नाही मी सर्व पेपर बी दाखवतो तुम्हाला कायदेशीरित्या खाताय बी प्लॉटमध्ये घुसत नाही तो कालवा सरकारी मार्गासाठी काय होतं त्याच्याप्रमाणे जेवढं माझ्या हातनं होतं तेवढं करायला भरपूर हे झाला ते मार्ग खाल्ले यांना माहीत नसते सांगू नका म्हटलेलं नाही काल आमच्या सगळ्यात लोकांनी भेट दिली आणि बायका जाणार आज या भागातले नगरसेवक शिवाजीराव मुंडोळकर यांना शेतकरी व हरिकथा कंपाऊंडमधले सर्व गॅरेजधारक यांना विनंतीला मान देऊन त्यांनी ह्या भागातलं जे पाणी थांबलं आहे आणि ते कशापासून थांबलं आहे त्याची पाहणी करण्यासाठी आलेले होते. त्यांनी येताना आपल्याबरोबर 2 JCB पण घेऊन आले आहेत आणि कुठेही काय संकट असेल तिथं ते JCB वापरा म्हणून त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. आज एक पाईप परत खुल्ला करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि ते JCB आज सकाळपासून 8 वाजल्यापासून ते कामाला लागलेलं आहे. असं एक संकटाच्या तोंडाला आम्हाला शिवाजीरावांनी 32 शेतकऱ्यांना हात दिलेला आहे आणि गॅरेजधारकांनी एक संकट उद्भवलं आहे की ते पाणी आज तगायत 15 दिवस त्यांच्या गॅरेजमध्ये घुसलेलं होतं आणि ह्याच्यात ही सर्व चूक आहे नॅशनल हायवेची. जिथं जिथं आम्हाला बॉक्सेस पाहिजे होते तिथं पायपा घालून त्या निकामी झालेले आणि तिथं 1-2 बॉक्स झाले ते 2004लाच त्यांनी सँक्शन केलेले त्यांनी ते काम केलेलं नाही. ते आज आम्ही त्यांना ती पण विनंती करायला आहे जेव्हा हे संकट ते संपवायचं असेल कायमस्वरूपी तर 2 बॉक्स इथं होणं आवश्यकता आहे आणि ते बॉक्स एक वेगळ्या रीतीनं केले तर शेतकऱ्यांना किंवा इथल्या हरिकाका कंपाऊंडमधल्या सर्व मालकांना त्याच्यातून येणं जाणं उन्हाळ्यात सोपं जाईल आणि पावसाळ्यात पाणी जाण्यास सोपं होईल म्हणजे दुहेरी त्याचा फायदा होणार आहे. ते प्रशासकांना आपल्या विचारात घ्यावं आणि लवकरात लवकर इथं बॉक्स सँक्शन केलेले ते बॉक्स पूर्णत्वात न्यावं हीच आम्ही सर्व शेतकरी बांधव व हरिकाका कंपाऊंडमध्ये खरे मालक विनंती करतो. आज हरिकाका कंपाऊंड लेंडी नाला सर्व्हिस रोडला जी घाण वगैरे असते पाण्यात त्यांनी बघण्यासाठी मला बोलवलेलं आहे. आम्ही ती पाहून घेतलेली आहे. त्याचा पाठपुरावा मी आता आपल्या कॉर्पोरेशनमध्ये एखाद्या वरच्या यांना अधिकाऱ्यांना सांगून स्वच्छ करण्याची ग्वाही देत आहोत. तरी त्यांची मागणी आहे की त्या 2 CCTV कॅमेरे बसवावे व लाईट बसवावे त्याच्यासाठी त्यांना आम्ही आश्वासन दिले आहे की ते पूर्तता करून देतो. अशाच ताज्या घडामोडींसाठी बेळगाव वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.